आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम प्लीज, मॅडम मी हे नाही करू शकत मॅडम. अगं अक्षरा, आमचा लई भरोसा आहे बघ तुझ्यावर, आणि तूच असं हात वर केलं तर आम्ही कुणाकडे बघायचं? कोण आहे का आमच्यासाठी तुझ्याशिवाय? आत्या मी तुमच्या प्रत्येक अडचणीत कायम तुमच्या बरोबर आहे, त्याची काळजीच करू नका. पण हा निर्णय मी नाही घेऊ शकत. अगं पर का करू शकत नाही? छोट्या मालकांनी अट घातलीये की मी जर लग्नाला हो म्हटलं तरच ते त्यांचा निर्णय बदलतील. मग हो म्हण की लग्नासाठी, मी स्वतः लावून देते. काही करून सुंदरला हे सगळं सांगायचंय. चांगला चान्स मिळाला होता तर ताईने पकडलं, पण मी त्याला खरंच सांगितलं तर ताई अजून चिडेल का? काय करू आता? शर्वरी, शर्वरी, आता कशाला आला इथे? ताईने बघितलं ना तर काही खरं नाही शरू तुझं. कशाला आलो म्हणजे? अगं तूच फोन केला होतास ना व, पण तू काय बोलली नाहीस म्हणून मी धावत आलोय बघ. जेव्हा बोलवलं तेव्हा नाही, जेव्हा बोलवलं तेव्हा नाही आलास. मग आता अगं असं काय करतेस? आता आलोय ना व, बोल काय काम आहे? हा अगं जायला काय सांगतेस मला? सांग की काय काम होतं? अगं ये शर्वरी, अगं ये. मॅडम मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण मी हे नाही करू शकत. मला माफ करा. अक्षरा, असं बोलू नको पोरी. अगं लई आस लावून बसलोय आम्ही तुझ्यावर. आत्या, आत्या मी खरंच काही नाही करू शकत. मला माफ करा. ठीक आहे, तुझा निर्णय झालाय तर मी बी एक निर्णय घेतलाय. मॅडम मला काय बी करून माझा सुंदर पहिल्यासारखा झालेला हवाय. आता हे समजा नाही झेपत मला. थकलीये म्या, हे झेपेना झालंय मला. आणि म्हणून तुला सांगते अक्षरा, तू जर आज रातच्याला सुंदरशी बोलून त्याचं मन पालटलं नाहीस तरी या समध्या झोपेच्या गोळ्या खाऊन मी कायमची शांत झोपून जाईन. काही सुचत नाहीये. छोट्या मालकांनी काही विचार न करता नको ते पाऊल उचललंय. सगळं घर डिस्टर्ब झालंय. त्यामुळे मॅडमने पण एकदम टोकाचा निर्णय घेतलाय. काहीच माझ्या हातात नसल्यासारखं वाटतंय. आई अंबाबाई, तूच साथ दे आता. तूच यातनं मार्ग दाखव. खूप मोठं धर्मसंकट आहे, यातून तूच बाहेर काढ. अगं अगं शर्वरी, अगं ये शर्वरी, अगं तू का घाई करायला लागली आज? अगं वय म्या जातो, पर तू घाई का करतीस एवढी? अगं ऐक की माझं काय झालंय. अगं ऐक की, अगं अगं ऐक. अगं
एक शब्दही बोलू नको शरू. तुला मी सांगितलं होतं ना, छोट्या मालकांशी काही बोलू नको, त्यांना भेटू नको. तरी तू नाही ऐकलंस माझं, तेच केलंस. तुला ताईची जराही पर्वा नाही ना शरू. अक्षरा मॅडम, आम्हासनी कळतं आहे तुम्ही विनाकारण आमचा राग यांच्यावरती काढताय. पर समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायची तयारी ठेवा. तुम्ही प्लीज काही बोलू नका. बघा केवढा येऊ राग. तुम्ही का छळताय मला? तुमच्या या सगळ्या वागण्याचा काय परिणाम होतो ह्याचा विचार केलाय? अक्षरा मॅडम, अहो किती तनतन करते आमच्यावर. मी तनतन करतेय? तुम्ही इतके बेफिकीरपणे कसे वागू शकता? अक्षरा मॅडम, आम्ही काय बी बेफिकीर वागलो नाही आहे. हे नसते आरोप आमच्यावर करायचे नाही. अहो आम्ही संन्यासी माणसं, बेफिकीर वागू होय. संन्यासी माणसं? तुमच्याशी ना बोलण्यातच काय अर्थ नाहीये. हे बघा, आम्हाला या बालिकेचा फोन आला. त्या अडचणीत असतील, त्यासनी आमची मदत हवी असेल म्हणून आम्ही इथं आलो, तर तुम्ही आमासनी बोलवतच सुटलास. आणि त्रास फक्त तुम्हासनी होतो काय? आमासनी मन नाही? आमासनी त्रास होत नाही का? आधी नाटकी बोलणं बंद करा. तुमच्या या वागण्याचा मॅडमना तिकडे त्रास होतोय. झालं का? म्हणजे तुम्ही चिडचिड करणार आणि मध्ये आमच्या मातोश्रींचं नाव घेणार होय? काय टेपा लावतायसा? टेपा लावते? मग मी टेपा लावतेय? होय, मग काय? हे बघा, जेव्हा जेव्हा मी गप्प बसले ना, त्या प्रत्येक वेळेला काहीतरी कारण होतं म्हणून गप्प बसले. ते आमासनी काय बी माहित नाही. माहित नाही ना, मग आधी माहिती करून घ्या आणि मग बोला. हे बघा अक्षरा मॅडम, तुम्ही बी आमासनी चुकीचं बोला आहे हे लक्षात ठेवा. शरू, मी भांडत नाहीये, हे भांडतायत. वा, हे छानच आहे. म्हणजे आधी सवता सुरुवात करायची आणि नंतर हात वर करून मोकळं व्हायचं होय. तुम्ही आधी इथे आलात कसे काय ते मला सांगा. शर्वरी, तुमच्या बहिणीला सांगा त्या का आमच्यावर तंतन करतायसा. मी तंतन करतेय? मी तंतन करतेय? वय, तुम्ही डोक्यावर पडलात का? डोक्यावर पडल्यात का? एका संन्यासाला म्हणताय व डोक्यावर पडल्यात हो, का? डोक्यावरच पडलात तुम्ही. मी तुम्हाला शाप दे ना. शाप द्यायचा? द्या ना, द्या, शाप द्या. तू जर आज रातच्याला सुंदरशी बोलून त्याचं मन पालटलं नाहीस, तर या समध्या झोपेच्या गोळ्या खाऊन मी कायमची शांत झोपून जाईन. आई अंबाबाई, या घरावरची सगळी संकट दूर कर ग. झोपेच्या गोळ्या खाण्यापासून कसं वाचवू मी बहिणीला? अख्खे काय ग? काय झालं? अगं डोळं का टिपायला लागलेस अशी? कोणी काय बोललं का? तू आलास का तोंड घेऊन? अगं एवढा राग कशा पायी? राग नाही येणार तर काय येणार आहे? हा, अरे तुम्ही समध्याने मिळून वाटोळा केला या घराचं. किती त्रास देत आहे वहिनीला. हा, एका मागून एक घाव घालणं चालूच आहे तुमचं. ए अख्खे, आता तू काय बोलायलीस ना, काय बी कळणं झालंय बघ. अगं अख्खे, अगं रडाय काय झालं तुला? अगं तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आमसनी? ए बघ, तू अगोदर शांत हो बघू. कशी शांत हो? हा, सांग ना, कशी शांत हो? कुठल्या तोंडानं आणि काय सांगू र तुला? ए अख्खे, अगं असं रडून प्रश्न सुटणार आहेत का? होय,
हा प्रश्न सुटणार नाहीच. म्हणजे लाज वाटली पाहिजे तुला. ऐका, आता आमच्यावरच गदा आली म्हणायची. तर तू तर लई धुतल्या तांदळासारखा आहेस असं वाटतंय ना तुला? हा, अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे तुला. अरे परताप, दादाच्या माघारी वहिनीनं समद्या घराची जबाबदारी सांभाळली. हे वैभव उभा केलं तुमच्यासाठी, मला आधार दिला. अगं वय, ते समजा मानतोच की आम्ही. वैर मान्य करतोस ना, पण वहिनीच्या आणि सुंदरच्या वाईटावर उठलायस तू. लाज नाही वाटत तुला? हे बघ अक्के, आता मी काय बी केलं नाही तरी तू मलाच बोलायला लागलीस वय. हे बघ, तू काय बी केलं नाही असं तोंड वर करून बोलू नकास माझ्यासमोर. अरे तू काय काय केलंयस लक्षात आहे ना माझ्या? माझ्या पोरीला फितवून सुंदर संग लगीन लावायचा कांड करत होतास तू. हा, अरे किती नाचक्की केलीस त्या लेकराची. हा के, हे झालं ते चुकून झालं. आणि मी माफी मागितली ना व. माफी मागून हे समज संपत नसतं परताप. अरे या समद्यामध्ये सुंदरला काय वाटतं याचा कधी विचार केलास का तू? हा, आणि आता त्याला काय बी वाटलं ना तरी ते काय पूर्ण होत नाही. मला बी कळतंय का अक्के? अगं मला बी त्या दिवशी लई त्रास झाला आणि म्हणूनच मी त्या दारू पिऊन धिंगाणा घातलास. हा, अरे पर त्यानं प्रश्न सुटणार नाहीये ना. अगं पर अक्के काय प्रश्न आहे ते तर सांगशील. लय अवघड झालंय बघ समजा. आज रातच्या पर्यंत सुंदरनं भगवी कापडं काढली नाही ना तर वहिनी काय वहिनीचं काय? अगं अक्के काय सांगशील का नाही? अरे वहिनी म्हणाली तिला हे बघवणार नाही, झोपेच्या गोळ्या खाणार असं म्हणली र. काय तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कसं बघू हे समज मी? आणि तिला काहीतरी झालं ना तर मला मी माफ करू शकणार नाही बघ. अगं काय सांगायलीस तू अक्के? वहिनीने आता काय फुल डोक्यात घेऊन बसली आहे? आता कोण फसलं काय माहिती? लोक बी खोळीच आहे ती. अहो गळ फसल्यावर कुणी एवढं फटाके वाजवतात वय? अहो काय बडबडताय? अहो लगीन म्हणजे गळ फसच असतोय. लगीनात कोणी एवढं फटाका वाजवतात वय? जाऊ द्या. वहिनी साहेब, मी काय म्हणतोय, उगा कशाला तुम्ही जीवाला गोर लावून घेताय? अहो आपण सूर्यवंशी, असे पोरखेळ आपल्याला नाही शोभत. प्रत्येक परिस्थितीत लढणारी माणसं आपण. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय, पर आम्हासनी नाही पटलंय. कशाबद्दल बोलताय भाऊजी? अहो अक्केनं आम्हासनी समजा सांगितलंय. अवघड आहे. अहो नाही नाही वहिनी, अक्केनं काळजीपोटीच सांगितलंय ना व. समजा लय लय जीवाला लावून घेतलंय बघा तिनं. वय तर आणि त्यासनी त्रास होतो तसा घरादाराला बी होतोच की. आणि म्या काय म्हणते, आपण अजून कशाला त्रास वाढवायचा? आणि आपण समदे बसून त्यातनं मार्ग काढू ना, हे सोयीचं. आणि तसं बी त्या अक्षराला कशाचं काही पडलंय का?
बसले ना हो शांत. अहो मग तुम्ही कशाला तुमचा जीव उदार करताय? तिला याची जाणीव व्हायला पाहिजे. अहो वहिनी, पण तुमच्या माघारी जाणीवून काय उपयोग? हं? त्यापेक्षा मला काय वाटतं, नाही म्हणजे बघा पटत असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा निर्णय का नाही सांगून टाकत? कसला निर्णय? अक्षरानं सुंदरच्या लग्नाचा. आ? मग बघा सुंदर कसा खुश होतोय ते, आणि डोसक्यातनं समद खूळ काढून टाकतोय. मला बी असं करायला खूप आवडलं असतं भाऊजी. पर काय? पर अक्षरा तयार नाही, आणि तिच्या मनाविरुद्ध मला हा निर्णय नाही घेता येणार. असं आहे होय. बर बर बर, तुम्ही काय काळजी करू नका. मी घालतो यात लक्ष. मी काढतो काहीतरी मार्ग. करूच आपण. नाही भाऊजी, आता तुम्ही काहीच करू नका. आमचा निर्णय झालाय. तसं बी रात बरीच झाली. या तुम्ही. अहो वहिनी, असं काय करताय? मी बघतो ना, तुम्ही नका काळजी करू. मी बघतो. वय नुसता ताप आहे डोसक्याला. डोसकं फुटाची वेळ आली आणि त्यात फटाक्याचा आवाज. जरा भी शांती मिळत नाही. बरं आहे मी संन्यास घेतो आहे ते. नाही खर तर ना, मी संन्यास घेतलाच पाहिजे. ही कोणच माणसं माझ्याजवळ नको. ती अक्षरा लय नाटकं करती. माझा काही संबंध नाही तर मी माझ्यावरच भडकली. याला काय अर्थ आहे? मी का फुकटचं ऐकून घ्यायचं ह्यांचं? बरोबर आहे तुझं. का म्हणून ऐकून घ्यायचं? तुम्ही आणि हायच का आमच्या मागावर? अरे असं का बोलतोय सुंदर? काळजी आहे आम्हाला तुझी. होय तर लय काळजी आहे. दिसते की आमसनी. अरे खरंच सुंदर, तुला काय बी वाटू दे, पर आम्हाला तुझी किंमत आणि काळजी दोन्ही बी आहे. अशीच आमची किंमत करा आणि कुठल्या तरी बाजारातून एक काम असणे. हे जरा अतीच झालं आहे तुमचं. जे काय चाललं आहे ते लगेच बंद करा. अरे असं का बोलतोस तू सुंदर? तुला वाटतं तसं काय बी नाही. तुझ्यासाठी जीव तुटतोय आमचा, आणि म्हणून तू हा हट्ट सोडावास असं आम्हाला मनापासून वाटतं. हा, त्यासाठी जर कोणी तुझा अपमान करत असेल तर ते आम्हाला कसं सहन होईल? काय बी झालं तरी रक्ताचं नातं आहे आपलं. तुला लहानाचा मोठा आम्हीच केला. तुझ्यासाठी किती आणि काय जीव तुटतो तुला नाही कळणार. आलाय माझ्या राशीला आणि चप्पल टांगलं येशीला. आता तुझी दृष्ट काढून टाकावी इतका गुन्हे आहेस तू. संन्याशी लांब. मामी साहेब, बरोबर बी असेल तुमचं, पर इथं आमचा लय अपमान झाला आहे आणि आता आमचा निर्णय बदलणार नाही. आम्ही बी सूर्यवंशी आहोत. मोडू पर वाकणार नाही. या आता. शाबास सुरवशी, दगड बरोबर लागला आहे. आता आपलं काम झालं.
आजच्या रात्रीत वसुंधराबाईचं नामोनिशान मिटणार. उद्या सगळीकडे बातमी पसरल वसुंधरा मॅडमच्या निधनाची. तोवर फक्त या दोघांना दूर ठेवणं. मग समद कसं आपल्या मर्जीचं.